नमस्कार मंडळी राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी एक मोठं विधान केलं आणि ते म्हणजे की सुनेत्रा पवार या 2029 ला मुख्यमंत्री व्हाव्यात अशी बारामतीकरांची इच्छा आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची आता राज्यभर चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपलं मत मांडलेलं आहे। म्हणजे जय पवार यांनी जे विधान केलं त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाला की जर खरंच 2029 ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर सर्वात पहिला हार मी त्यांना घालेन। तसंच 2029 ला कोण कुठल्या पक्षात असेल हे 2029 लाच कळेल असं देखील त्या म्हणाल्या। तसेच सध्या पूर्ण राज्यभर ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा सुरू आहेत, यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली, आपलं मत व्यक्त केलं। ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा हे मी निवडून आल्यापासून ऐकत आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। मात्र आम्ही स्वाभिमानी मराठी माणूस आहोत, आमची किंवा आपली कोणती इडापिडा नाहीत असं देखील त्या म्हणाल्या। तसेच लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे, आम्ही सत्तेत असू वा नसू आमची कामे चालत आहेत किंवा चालू आहेत। जनतेने आम्हाला संधी दिली आहे काम करण्याची, त्यामुळे त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही आमच्या कामामध्ये चांगलाच बदल घडवू असं देखील सुप्रिया सुळे या म्हणाल्या। तसेच पुढे त्यांनी सरकारवरती देखील चांगलीच टीका केलेली आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये, तसेच अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे युरिया देखील महागला आहे। मात्र सरकारला शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला देखील वेळ नाहीये, त्यामुळे अशा अनेक मुद्द्यांवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरले व सरकारवरती निशाणा साधला। तर या सर्व गोष्टींवरून आपलं देखील मत कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।